दृष्ट लागण्याजोगे सारे हे गाणे सर्वांच्या परिचयाचे आहे। माझं घर माझा संसार या चित्रपटातील हे गाणं खूप गाजलं होतं। या एका गाण्यामुळे चित्रपटाची नायिका मुग्धा चिटणीस प्रसिद्धीच्या झोत्यात आल्या। यातील गाणी लोकांच्या आजही लक्षात आहेत। या चित्रपटातील नवखी अभिनेत्री मुग्धा चिटणीस सर्वांच्या लक्षात राहिली। मात्र मुग्धा चिटणीस नंतर कुठेच दिसली नाही, कारण वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी मुग्धा चिटणीस यांचे दुर्दैवी निधन झाले। एका चित्रपटापुरते किंवा एका गाण्यापुरते त्यांचे कार्य मर्यादित नाहीये। अवघे काही वर्षांचे आयुष्य लाभूनही मुग्धा चिटणीस यांनी अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता। आज या व्हिडिओद्वारे आपण त्यांची जीवन कहाणी पाहणार आहोत। मुग्धा चिटणीस म्हणजे सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचा अनोखा मिलाफ। संगीत, काव्य, लेखन, पत्रलेखन, नाटक, सिनेमा या सगळ्या क्षेत्रात मुग्धा यांनी काम केलंय। मात्र इतक्या रसिक कलाकाराला दुर्दैवाने फक्त 31 वर्षांचे आयुष्य लाभले। डॉक्टर शुभा चिटणीस आणि अशोक चिटणीस यांच्या पोटी मुग्धा चिटणीस यांचा जन्म झाला। अशोक चिटणीस हे ठाण्याच्या बेडेकर विद्यालयात प्राचार्य राहिले आहेत, तर आई साहित्यिक आहेत। त्यांच्यामुळे मुग्धाला लहान असल्यापासूनच वाचनाची प्रचंड आवड लागली होती। विविध गोष्टी वाचून त्या लोकांना ओघवत्या शैली सांगायची त्यांना आवड लागली। छबिलदासचे माजी प्राचार्य गो म हिराणे यांनी त्यांच्या कथाकथनाच्या शैलीची प्रशंसा केली होती। ते म्हणाले होते, मुग्धा कथा सांगते त्याला लय असते, गती असते, एक न गणारा ताल असतो, सूर असतो आणि मग ती कथा एक श्रवणीय गद्यकाव्य ठरते। त्यांच्या आवाजाचे कौतुक करताना एकदा सुधीर फडके म्हणाले होते की लताला जसा देवाने खास स्वर बहाल केलाय तसाच मुग्धालाही केला आहे। 21व्या वर्षी अनायासे त्यांना सिनेमात काम करायची संधी मिळाली। 1986 साली आलेला हा सिनेमा गाण्यामुळे विशेष गाजला। त्यांचा अभिनय इतका खरा होता की त्यांच्या डोळ्यातलं पाणी प्रेक्षकांना रडवायला पुरेसं ठरलं। पहिल्या चित्रपटाच्या यशामुळे मुग्धा प्रकाश झोतात आल्या, त्यांचे नाव झाले। मात्र पहिल्या सिनेमात नाव मिळूनही त्या तेथे रमल्या नाहीत। त्यांना आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या होत्या। कथाकथन शैलीत त्यांनी जवळपास 500 कार्यक्रम सादर केले होते। तसेच मुंबईतील ऑल इंडिया रेडिओमध्ये त्या कार्यक्रम सादर करत असत। त्यांना आयुष्यात काय काय करायचे होते ह्याची लिस्ट मोठी होती। त्या उत्तम जलतरणपटू होत्या। त्यांना गाडी चालवण्यातही रस होता, त्यासाठी त्या ड्रायव्हिंग शिकल्या। त्यांना खरेदीची मोठी हौस होती। अगदी भाजी, कपडे सगळे कोठे आणि कसे घ्यायचे, बार्गेनिंग कसे करायचे यातही त्या एक्सपर्ट होत्या। त्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदात जगत होत्या। त्या आपल्याबरोबर सर्वांना आनंदित ठेवत होत्या। मुग्धा चिटणीस उमेश घोडके यांच्याशी विवाहबद्ध झाल्या। त्यानंतर त्या अमेरिकेत गेल्या। त्यांना 1991 साली ईशा नावाची मुलगी झाली। ईशाच्या वेळी तिची आई बाळंपण करायला अमेरिकेला गेली होती। फक्त संगोपनासाठी आईने इथे यावे हे त्यांना अजिबात पटत नव्हते। आईने संपूर्ण अमेरिका फिरावे, इथली जीवन पद्धती पाहावी यासाठी तिचा अट्टहास असायचा। त्यांची मुलगी 3 वर्षाची असताना 1994 साली त्यांना कॅन्सरचे निदान झाले। 2 वर्ष त्या कॅन्सरशी लढत होत्या। उपचार म्हणून त्यांना कडू औषध दिली जायची। ही औषध घेत असताना त्या पाडगावकर, विदा करंदीकर यांच्या कविता म्हणत असायच्या। वाचनाची प्रचंड आवड, शार्प मेमरी असल्याने त्यांच्या कविता तोंडपाठ असायच्या। पण दुर्दैवाने या गंभीर आजाराशी तोंड देत असताना त्यांना एक दिवस मृत्यूने गाठले। 1996 साली वयाच्या 31व्या वर्षी त्यांचं निधन झालं। तेव्हा त्यांची मुलगी ईशा अवघ्या 5 वर्षाची होती। त्यांच्या मृत्यूनंतर ईशा आजी आजोबांकडे राहू लागली। उमेश घोडके यांनी ईशाला आई आणि वडील असे दोघांचे प्रेम दिलं। शिक्षणासाठी त्यांनी तिला अमेरिकेत नेलं। ईशाने अमेरिकेत कायदे विभागात प्रमुख पदावर काम केलं। 2015 साली जगातल्या बुद्धिमान व्यक्तींना देण्यात येणाऱ्या फुल ब्राईट स्कॉलरशिपची ती मानकरी ठरली होती। जर्मन भाषा आणि पत्रकारितेची पदवी देखील तिने मिळवली। मुग्धा चिटणीस यांनी त्यांना मिळालेल्या फक्त काही वर्षाच्या आयुष्यात अनेक लोकांना प्रभावित केलं होतं। याच त्यांच्या आठवणीवर मंत्रमुग्धा हे पुस्तक तिच्या आईवडिलांनी लिहिलंय। त्यात ते असं म्हणतात, मुग्धाच्या आठवणीचा आनंद तिच्या वियोगाच्या दुःखाहून अधिक मोठा आहे। या वाक्यातून त्यांनी जीवनातलं एक मोठं सत्य कथन केलंय। मुग्धा चिटणीस यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कथाकथन स्पर्धांचे आयोजन करण्यात येतं। ठाण्यात मुग्धा चिटणीस घोडके कला संस्कृती प्रतिष्ठान हा उपक्रम चालवला जातो। कमी आयुष्य लाभूनही मुग्धा चिटणीस यांनी आपलं नाव काळाच्या शिलालेखांवर सोनेरी अक्षरात कोरून ठेवलंय। अनेक कलात पारंगत असलेल्या मुग्धा चिटणीस यांचे आयुष्य माणसाने कसे जगावे ह्याचा धडा देतं। तर ही होती मुग्धा चिटणीस यांची प्रेरणादायक जीवन कहाणी। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।